महापौर पदाच्या निवडणुकीच्या आधी जी एक परिस्थिती निर्माण झालेली होती, म्हणजे विशेषतः मुंबईच्या संदर्भामध्ये राज्यामध्ये 29 महानगरपालिकांमध्ये एक साधारण 6 महानगरपालिका किंवा 7 महानगरपालिका सोडल्या तर इतर ठिकाणी महायुतीची सत्ता मिळणार आहे हे सिद्ध होतं. त्यातही पुन्हा आणखीन 19-20 ठिकाणी केवळ आणि केवळ भाजपाचाच महापौर होईल अशी चिन्ह आहेत. महायुती म्हणजे महायुतीमध्ये पुन्हा एक मर्यादा आहे, शिंदेची शिवसेना आणि भाजपा एवढेच, कारण महायुतीमध्ये पुन्हा अजित पवार नाही आहेत. तर या युतीमधल्या 2 ते 3च ठिकाणी केवळ शिंदेचा महापौर बसणं शक्य आहे. एक ठाण्यातलं नक्की आहे, दुसरं कल्याण डोंबिवली आहे आणि तिसरं उल्हासनगरची एक शक्यता आहे. तर हे सगळं लक्षात घेतलं तर शिंदे पुन्हा एकदा नाराज आहेत. त्यांना मुंबईचं महापौर पद हवं आहे, आपली गरज भाजपाला आहे आणि आपल्याशिवाय आपण त्यांचा महापौर होणार नाहीये अशी चिन्ह निर्माण झालेली आहे. 2019ला तीच परिस्थिती निर्माण झालेली होती जेव्हा एकत्रित शिवसेना होती त्यावेळेला, आणि उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षांचं मुख्यमंत्री पद मागितलं, त्याच्यावरून युतीमध्ये फिसकटलं आणि मग उद्धव ठाकरे वेगळे गेले, भाजपा सत्तेवरती येऊ शकलेली नाही. हीच परिस्थिती मुंबईमध्ये होते की काय अशी चिन्ह निर्माण झालेली होती. त्यात एकनाथ शिंदेनी पुन्हा काल पत्रकार परिषद घेतली बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने, आणि त्यांनी स्पष्ट करून सांगितलं की महायुतीचा महापौर लोकांनी कौल तोच दिलेला आहे की संदिग्धता त्यांनी दूर केली आहे. आता ह्याच्या मागे इतकं ते सरळ सोपं आहे का? आणि शिंदेना या गोष्टीची कालांतराने उपरती झाली म्हणायचं की दिल्लीवरून निरोप आले म्हणायचं की लोकांनी जो कौल दिलेला आहे तो शिंदेनी सहजपणे मान्य केला असं म्हणायचं?